दिवस रात्र सर्वेक्षण होणार, ते पण ऑन ग्राउंडवर। 154 प्रश्नात मराठा मागास कसा ठरतोय आणि मागासलेपणाची व्याख्या घरोघरी त्या प्रश्नांमधून विचारली जाईल। जरांगेंना आधीच अंदाज, 154 प्रश्नांच्या परीक्षेत मराठा नापास होण्याची शक्यता, म्हणून त्या मुद्द्यावर ठाम। विषय शैक्षणिक मागासलेपणाचा हवा, पण सर्वेक्षण वेगळ्याच दिशेने असणार। 154 प्रश्न कोणती असणार, नेमकं घडलंय का? 23 जानेवारी ते 31 जानेवारी म्हणजे एवढ्या 8 ते 10 दिवसामध्येच सर्वेक्षण होणार आहे। मराठा आरक्षणामध्ये नेमकं मराठा समाज हा मागासलेपणामध्ये सिद्ध होतोय की नाही यावरच सगळं काही ते अवलंबून आहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत या संदर्भातील सूचना प्रकाशित करण्यात आली। 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या 8 दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे। आता सर्वेक्षणामध्ये कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जातील यावरती लक्ष ठेवा। तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची परवानगी आहे का? लग्न झालेल्या स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे असा नियम आहे का? जागरण गोंधळ किंवा अन्य विधीसाठी कोंबडा किंवा बोकड कापण्याची पद्धत आहे का? हे आणि असे एकूण 154 प्रश्न विचारून सर्वेक्षण केले जाणार आहे। मागासवर्ग आयोगानं या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली आहे। त्यानुसार मुख्यतः 5 प्रकारचे प्रश्न विचारले जातील। यातल्या मॉड्यूल ए मध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती, तुमचं नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का, नसाल तर तुमची जात कोणती आहे, असे एकूण 14 प्रश्न विचारले जातील। मॉड्यूल बी मध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता, तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त आहे, तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता, सध्या तुम्ही काय करता, तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का, असे एकूण 20 प्रश्न असतील। मॉड्यूल सी मध्ये तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल। तुमच्या घरात शौचालय आहे का, तुमच्याकडे शेती आहे का, असेल तर ती कुणाच्या नावावर आहे, तुमच्या कुटुंबावर किती कर्ज आहे, मागच्या 15 वर्षांमध्ये तुम्ही स्थावर मालमत्ता विकली आहे का, तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी धुनी भांडी स्वयंपाक झाडलोट करायला जाते का, असे एकूण 76 प्रश्न असतील। या प्रश्नावलीच्या मॉड्यूल डी मध्ये समाजाचं मागासलेपण तपासलं जाईल। तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का, विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का, तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं, गेल्या 10 वर्षात तुमच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केली आहे का, असे एकूण 33 प्रश्न असतील। आणि मॉड्यूल यू मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण 11 प्रश्न असतील। तर असे एकूण 154 प्रश्न विचारून तुमचे कुटुंब सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाणार आहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगानं अशी माहिती दिली आहे की या सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्यानं प्रगणक सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा तुमच्या घरी सर्वेक्षणासाठी येऊ शकतात। त्यामुळे नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन देखील आता आयोगाकडून करण्यात आलंय। दरम्यान या मुद्द्याला मनोज जरांगे पाटील यांनी मात्र विरोध दर्शवला। म्हणजे सर्वेक्षणाला सुरुवात झाली ही चांगली बाब आहे, पण आम्ही ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरती ठाम आहोत, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। मूळ मुद्दा म्हणजे 154 प्रश्नांमध्ये ज्या प्रश्नांचा समावेश आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मराठा समाजाच्या बाजूने पॉझिटिव्ह येतील अशी शक्यता कमीच आहे। कारण इतका मागासलेला समाज हा मराठा नक्कीच नाहीये, या मुद्द्यावरती आजही मराठा समाज ठामच आहे। त्यामुळे कुणबी नोंदी सापडवा आणि आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या, याच मागणीवरती मनोज जरांगे पाटील ठाम राहतील। आता या सगळ्या घडामोडींकडे बघताना तुमचं काय मत आहे, कमेंट करा। मागासलेपणामध्ये मराठा समाज पास होईल की नापास याबाबत सुद्धा काय मत आहे जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।